अशा प्रकारे हे बटाट्याचे काप मसाल्यांमध्ये चांगले एकजीव झालेले आहे. आता आपण येथे रवा घेणार आहोत आणि या रव्यामध्ये हे बटाटे घालून त्यांना तेलामध्ये फ्राय करणार आहोत. इथे मी पांढरशुभ्र असा रवा घेतलेला आहे. या रव्यामुळे बटाट्याच्या कापांना चांगली चव येते. रवा आणि मसाला लावलेले बटाट्याचे काप आपण येथे घेतलेले आहे. घेणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम एका मध्यम आचेवर एक तवा घेऊन त्यामध्ये तेल घेतलेले आहे. हे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये हे बटाट्याचे काप यांना दोन्ही बाजूने रवा लावून ते तळण्यासाठी घेणार आहोत. तुम्ही बघतच असाल मी येथे हे बटाट्याचे काप आता तळण्यासाठी घेतलेले आहे. असे हे बटाट्याचे काप तळताना गॅस मध्यम आचेवरच ठेवावा आणि बटाटे तळावे. दोन्ही बाजूने त्याला चांगले फ्राय करून घ्यावे. त्यांना चांगले तळून घ्यावे. साधारण 3-4 मिनिटे तरी बटाटे दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यावेत. बटाट्यांचे काप थोडेफार खरपूस झाले की त्यांना बाहेर काढावे आणि खाण्यासाठी घ्यावे. असे हे बटाट्याचे काप रवा लावल्यामुळे कुरकुरीत होतात आणि चवीला छानही लागतात. तुम्ही नक्कीच करा. अशा प्रकारे सरळ पद्धतीने हे बटाट्याचे काप बनवून खा आणि मस्त रहा. अशी ही सरळ सोपी पद्धतीने केलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू ऑल. बाय बाय.